दुधी भोपळा बघूनच नको म्हणणारी मंडळी, त्यांना जर एकदा ही भाजी करून खाऊ घातलीत, तर अगदी प्रत्येक घासाला तुमचं कौतुक करतील आणि बघूनच त्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. अगदी हॉटेलपेक्षाही भारी चवीची भाजी तुम्ही कमी साहित्यामध्ये अगदी झटपट घरी तयार करू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बोलण्यात वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आता सर्वात आधी इथे आपल्याला दुधी भोपळा घ्यायचा आहे. तर इथे वजनी प्रमाण बघा, हा अर्धा किलो मी दुधी भोपळा घेतलेला आहे. थोडा वेळावाकडाच मिळाला मला. तर बघा, हा दुधी भोपळा जो आपण घेतलेला आहे, तर आता सुरुवातीला बघा यातला मला अर्धाच लागणार आहे. तर इथे आपण 2 ते 3 जणांसाठी ही भाजी तयार करणार आहोत. हा उरलेला जो दुधी भोपळा आहे, तो परत कुठल्या दुसऱ्या भाजीसाठी मी वापरणार आहे. आता सुरुवातीला काय करायचं, दुधी भोपळ्याची जी साल आहे ती पिलरनी आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे. सालचा जो वरचा भाग असतो तो थोडासा कडक असतो, त्यामुळे भाजी शिजल्यानंतर सुद्धा तो भाग थोडा कडकच लागतो. त्यासाठी आपल्याला हा जो भाग आहे वरचा, तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि नंतर दुधी भोपळा आपल्याला वापरायचा आहे भाजीसाठी. तर आता पूर्ण साल या दुधी भोपळ्याची मी काढून घेतलेली आहे. आता जो शेवटचा भाग आहे तोही थोडा आपण काढून घेणार आहोत. दुधी भोपळ्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा भाग हलकासा त्याला असं कडवट चव असते, त्यासाठी तो काढून घ्यायचा. तर बघा, अगदी थोडासा काढलेला आहे. आता ही साल उचलून घेते. आता एका भांड्यामध्ये आपल्याला खिसणी घ्यायची आहे आणि अगदी बारीक असा हा दुधी भोपळा खिसायचा आहे. जास्तही लगदा करायचा, पण इथे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते त्या बाजूने आपल्याला खिसून घ्यायचा आहे. तुमचं आला खिसायची जर खिसणी असेल ना, त्याने खिसलं तुम्ही तरीही चालेल. तर आता पूर्ण खिस दुधी भोपळ्याचा आधी तयार करून घेऊया. तर इथे दुधी भोपळा जो होता आपण घेतलेला, तो पूर्ण खिसून तयार झालेला आहे. आता हा असाच न वापरता बघा, दुधी भोपळ्यामध्ये बऱ्यापैकी पाण्याचं प्रमाण असतं. तर हातावर असा दुधी भोपळा आपल्याला पूर्ण पिळून घ्यायचा आहे. तुम्हाला आणखीनही सोपी पद्धत सांगते. एखादा कापड घ्यायचा आणि त्या कापडावर पूर्ण हा खिसलेला दुधी घालायचा आणि नंतर पिळून पूर्ण पाणी काढून घ्यायचं. पण आता ही सोपी पद्धत दाखवते, कारण जास्तीचे आपल्याला मग भांड्यांचा कापडांचा पसारा नको, त्यासाठी सांगत आहे. तर आता पूर्ण दुधी भोपळा आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत, कारण यामध्ये आपल्याला कोफ्ते तयार करताना बेसन पीठ घालायचं आहे. आणि आपण दुधी भोपळ्यातलं जर पाणी काढलेलं नसलं, तर मग त्यामध्ये आपल्याला जास्तीचं बेसन पीठ वापरावं लागेल आणि दुधी भोपळ्यामध्ये जास्तीचं बेसन पीठ वापरल्यामुळे आपले जे कोफ्ते आहेत तेवढे चवीला चांगले लागणार नाहीत, कारण दुधी भोपळ्याचाही पूर्ण त्यामध्ये फ्लेवर यायला हवा. आता बघा, पूर्ण जो दुधी होता त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता काही आपण कोरडे मसाले घालून घेणार आहोत. अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे, पण अगदी मिटक्या मारत खाल तुम्ही. तर आता यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. पाव चमचा जिरे घेतलेले आहे इथे. त्याचबरोबर हळद घालायची आणि आता आपल्याला यामध्ये पाव चमचा धना पावडर, तसंच अगदी पाव चमचा एवढं लाल तिखट घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. कोफ्त्यांसाठी मी एवढं साहित्य नेहमी वापरते. जास्तीचे कुठलेही मसाले किंवा इतर कुठलेही पदार्थ मी वापरत नाही. आता एक सपाट वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. यामधलं आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढंच आपण वापरूया. पण सुरुवातीला आपण दुधी भोपळ्यामध्ये घातलेलं सर्व साहित्य छान एकत्र करून घेणार आहोत, कारण हा किस आहे दुधी भोपळ्याचा. त्यामुळे हा जो किस आहे, या किसामध्ये आपल्याला पूर्ण आधी हे सर्व साहित्य एकत्र करून घेतल्यामुळे ते सगळीकडे एकसारखं लागतं. आता इथे आपण सर्व साहित्य जे दुधी भोपळ्यामध्ये घातलेलं होतं ते एकत्र झालेलं आहे. आता बेसन पिठामधलं आपल्याला थोडं थोडं बेसन पीठ घालायचं आहे. सुरुवातीला मी इथे बघा अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि यामध्ये हे बेसन पीठ आपण एकत्र करून घेणार आहोत. असंच आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे. यामुळे कोफ्ते जे आहेत ते आतपर्यंत छान जाळीदार तयार होतात आणि मस्त असे पोकळ तयार होतात, म्हणजे ग्रेव्ही आतपर्यंत मुरली जाते. आता थोडं बेसन पीठ अजून घालून घेतलेलं आहे, मला कमी वाटत होतं त्यामुळे. आणि परत छान हे एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये बेसन पीठ घातल्यानंतर थोडा गोळा असा हातावर घ्यायचा आणि याचा असा छान गोळा तयार होतो की नाही हे चेक करायचं. गोळा अगदी सहज तयार होत असेल तर बेसन पीठ यामध्ये अजिबातही आपल्याला आणखीचं वाढवायचं नाही. आता हा गोळा छान तयार होतो आणि जास्त असे कडक गोळे तयार व्हायला नको. म्हणजेच जास्तीचं बेसन पीठ जर तुम्ही वापरलं तर कोफ्ते जे आहेत ते छान असे रसरशीत तयार होणार नाहीत. तर आता आपण अगदी बोटांना थोडंफार तेल लावून घेतलेलं आहे.
तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता, पण दुधी भोपळ्याला लगेचच मीठ घातल्यामुळे आणखीनही पाणी सुटतं. तर दुधी भोपळ्यामध्ये आपण सर्व साहित्य घातल्यानंतर लगेचच त्याचे कोफ्ते तयार करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. तर आता इथे एक एक करत आपल्याला हे कोफ्ते तयार करायचे आहेत. तुम्ही आकार तुमच्या आवडीनुसार कुठलाही देऊ शकता. इथे मी गोल असे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत. परत एकदा तुम्हाला दाखवते. आणि एकदा तेल लावल्यानंतर परत परत तेल लावण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही. तर इथे बघू शकता याच पद्धतीने मी सर्व कोफ्ते तयार करून घेतलेले आहेत. आता हे कोफ्ते आपण तळून घेणार आहोत. तर आता तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. तर इथे आपल्याला एक एक करत कोफ्ते तेलामध्ये सोडायचे आहे तळण्यासाठी. गॅसची इथे आपल्याला स्पीड मीडियमच ठेवायची आहे. तर आता इथे आपण हे छान सोनेरी रंगावर कोफ्ते तळून घेणार आहोत. तर दोन्ही बाजूंनी यांना छान रंग येऊ द्यायचा आहे. तर हे कोफ्ते आपण जे तळून घेणार आहोत, तर ते आपल्याला गॅसची स्पीड मोठी करायची नाही, कारण ते आतपर्यंत चांगले शिजल्या गेले पाहिजे. तेव्हाच ते आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये घालतो, तेव्हा छान रसरशीत तयार होतात आणि आतून छान शिजल्यामुळे चवीलाही छान लागतात. तर आता जे आपले कोफ्ते आहेत, त्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे. तर आता ते आपण काढून घेणार आहोत आणि जे राहिलेले आहेत, ते सुद्धा कोफ्ते याच पद्धतीने तळून घेणार आहोत. तर बघा ना किती छान दिसत आहेत. तुम्ही अगदी संध्याकाळी चहासोबत स्नॅक म्हणून सुद्धा असं तळून खाऊ शकता. तसेही चवीला खूप छान लागतात खायला. तर आता आपण भाजीची तयारी करूयात. तर सर्वात आधी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा आपल्याला जाडसर चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. कांदा कच्चाच वापरलेला आहे. म्हणजे जास्तीचं कुठलंही साहित्य तुम्हाला भाजण्याची सुद्धा गरज नाही. आता इथे 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. लसूणमुळे भाजीचा खमंगपणा छान वाढतो आणि अर्धा इंच आल्याचे 2 लहान तुकडे मी घेतलेले आहेत. तर आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर आणि हलक्या कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत. त्यामुळे भाजीचा जी चव आहे ती आणखीनही छान लागते. इथे आपल्याला 1 चमचा धने घ्यायचे आहेत. ते सुद्धा कच्चेच वापरलेले आहेत. आता सर्व साहित्य पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता सर्व साहित्य बारीक झालेलं आहे. पेस्ट केलेली नाही, पण जास्त जाडसर सुद्धा नाही, असं साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. चला तर मग आता भाजी फोडणीला घालूया. सर्वात आधी कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. तर इथे तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला घालायचं आहे यामध्ये खड्या मसाल्यांमध्ये फक्त आपण 5 ते 6 काळी मिरी आणि 2 लवंग घेतलेले आहेत. तर आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायच्या. आता त्यानंतर आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची. आता हॉटेलमधल्या भाज्यांमध्ये सहसा मोहरी वापरली जात नाही, पण मी घरी जेव्हा करते तेव्हा आवर्जून मोहरी घालते, कारण तिचाही भाजीला छान फ्लेवर येतो. आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. मोहरी तळतळल्यानंतर जिरे छान फुलू द्यायचे आणि आता इथे अगदी चिमूटभर एवढा हिंग घातलेला आहे. हिंगही तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि नंतर यामध्ये आपण कांदा, लसूण याचं जे वाटण तयार केलेलं होतं, तर ते घालून घ्यायचं आहे. आता हे छान आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कारण सर्व साहित्य कच्चं वापरलेलं असल्यामुळे त्याचा पूर्ण कचवटपणा निघून जाणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच भाजीमध्ये याचा पूर्ण फ्लेवर उतरतो आणि भाजीची चव छान लागते. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद. तर सर्वात आधी आपण हळद घालून घेणार आहोत. भाजीमध्ये हळदचाही जास्त वापर करायचा नाही, त्यामुळे भाजीला छान लाल रंग येत नाही. इथे 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा धना पावडर आणि चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे. अगदी रोजचे आपले जे भाजीसाठी वापरतो आपण मसाले तेच वापरलेले आहेत. आता हे सर्व मसाले या वाटणामध्ये छान एकत्र करून घ्यायचे आहेत. पूर्ण छान मसाले एकत्र झाले की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान दणदणीत एक वाफ काढून घ्यायची आहे. तर आता इथे आपण बघा एकत्र झालेलं आहे. आपण जेव्हा वाफ काढून घेऊ भाजीसाठी, तेव्हा गॅसची स्पीड आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. अगदीच कमी स्पीडवर आपल्याला हे भाजायचं नाही पूर्ण. तर आता झाकण ठेवते आणि एक वाफ आपण काढून घेऊया आधी. तर इथे आता झाकण उघडून दाखवते. बघा वाटणाच्या कडेला पूर्ण छान तेल सुटलेलं आहे. पण आपल्याला आज छान हॉटेल स्टाईल भाजी करायची आहे, ते सुद्धा कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये. बघा कुठेही जास्तीचे मसाले मी वापरलेले नाही. आता यामध्ये आपण घरच्या दुधावरची ताजी मलाई घालून घेणार आहोत. तुम्ही फ्रेश क्रीमही वापरू शकता, पण अगदी आज घरगुती पद्धतीने हॉटेल स्टाईल भाजी करणार आहोत, म्हणून मग सर्व साहित्य घरचंच वापरणार आहोत. तर इथे चमचाभर छान मलाई घातलेली आहे. मलाई इथे सर्व साहित्यामध्ये छान एकत्र करून घ्यायची, म्हणजे भाजीला छान क्रीमी असं टेक्स्चर येतं खाताना. अशी छान सॉफ्ट वेगळीच लागते चव तिची. तर आता आपण यामध्ये
असं सपाट वाटी भरून फेटलेलं दही घेतलेलं आहे. दही छान ताजं घेतलेलं आहे मी घरचंच. आता हे दही आपल्याला पूर्ण या वाटणामध्ये एकत्र करून घ्यायचं. आता मात्र गॅसची स्पीड कमीच ठेवायची दही घालण्याच्या अगोदर, म्हणजे दही आपलं फाटलं जाणार नाही. आणि आता दही छान एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. दही पूर्ण एकत्र करून झाल्यानंतर बघा, अजूनही आपलं जे वाटण आहे ते छान दिसत आहे. अजिबातही दही फाटल्या गेलेलं नाही. आता आपल्याला इथे पाव चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि 2 लाल मिरच्या घालायच्या आहेत. तर ह्या मिरच्या जेव्हा ग्रेव्हीमध्ये छान शिजल्या जातात तेव्हा भाजीसोबत खाताना छान लागतात. तर आता परत झाकण ठेवलेलं आहे आणि एक वाफ काढून घेतलेली आहे. आता मात्र गॅसची स्पीड कमीच ठेवलेली होती, कारण दही घातलेलं आहे. आता परत छान आपण 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे आणि आता भाजी छान एकत्र करून घेणार आहोत. पण अजूनही भाजीला छान दाटसरपणा येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी इथे चमचाभर बेसन पीठ घालूयात. तर चमचाभर बेसन पीठ घातल्यानंतर ते छान एकत्र करायचं आहे. बेसन पिठामुळे भाजीला दाटसरपणा तर येतोच, पण भाजी छान एकसारखी तयार होते. म्हणजे जी ग्रेव्ही आहे ती नुसतंच पाणी-पाणी असं लागत नाही. तर आता परत एकदा झाकण ठेवूया. आपल्याला ही प्रोसेस 2-3 वेळा करायची आहे. तर आता 2 मिनिटासाठी परत वाफ काढून घ्यायची आणि आता बघू शकता वाटणातील तेल पूर्ण सेपरेट झालेलं आहे. असं छान खमंग वाटण जे आहे ते परतून घ्यायचं. हॉटेलमध्ये केव्हाही छान अशी ग्रेव्ही तयार केली जाते, तेव्हा त्यांचं जे वाटणाचं साहित्य आहे बराच वेळ परतलं जातं. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीरही छान एकत्र करून घ्यायची आहे. आता सर्व साहित्य आपलं परतून झालेलं आहे. आता यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे. आता इथे आपण ही भाजी जेव्हा करतो ग्रेव्ही, तेव्हा तुम्हाला कितपत दाटसर हवी आहे, कितपत घट्टसर हवी आहे, त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. तर मी जवळपास इथे 1 ते सव्वा पेला पाणी यामध्ये घातलेलं आहे. आणि आता छान भाजी उकळवून घ्यायची आहे आपल्याला, पण त्याआधी चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. इथे थोडी पातळ अशी भाजी मी ठेवलेली आहे, कारण जेव्हा आपण कोफ्ते यामध्ये छान असे चुरून मुरून जेवतो, तेव्हा जी ग्रेव्ही आहे ती छान अशी पूर्ण दाटसर होते. त्यामध्ये ग्रेव्हीच शिल्लक राहत नाही. म्हणून थोडीशी ग्रेव्हीसुद्धा राहिली पाहिजे, यासाठी भाजी थोडी पातळ अशी केलेली आहे. तर इथे आता आपण भाजीला उकळी आलेली आहे. तर एक-एक करत कोफ्ते भाजीमध्ये सोडून घेणार आहोत आणि छान 5 मिनिटं हे कोफ्ते शिजवून घेणार आहोत. छान शिजल्यानंतर कोफ्ते अगदी सहज वर येतात. परत एकदा कोथिंबीर घालूयात आणि छान भाजी 5 मिनिटं उकडवून घेतलेली आहे. तर आपली ही छान दुधी भोपळ्याचे कोफ्ते जेवणासाठी अगदी तयार झालेले आहेत. तर आहे ना अगदी कमी वेळात, कमी साहित्यामध्ये हॉटेलपेक्षाही भारी चवीची भाजी घरी तयार होणारी. तर आता ही भाजी आपण सर्व्ह करूया. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही अजून नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा छान छान अशाच नवीन उपयुक्त आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.